नमस्कार मित्रांनो, निवारा किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये एक गिव्हअवे ठेवला आहे। तर या गिव्हअवेमध्ये आपण जे मोस्ट लाईक कमेंट असेल, ज्या कमेंटला सगळ्यात जास्त लाईक आले असतील आणि जी सर्वात बेस्ट कमेंट असेल त्या दोन्ही कमेंटला आम्ही आमच्या निवारा किचनतर्फे टी शर्ट गिफ्ट करणार आहोत। तर लगेच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आता सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आपण घेतलेले गाजर, काजू आणि बदाम, इलायची, साखर आणि दूध। आपण घेतलेले 5 गाजर, ते स्वच्छ असे धुवून घ्यायचे। त्यानंतर गाजर हे किसणीने किसून घ्यायचं आहे। त्याचा छोटासा कीस झाला पाहिजे। तुम्ही बघू शकता हा कीस किती छोटा आणि बारीक मस्त असा झालेला आहे। त्यानंतर आपल्याला काजू आणि बदाम हे छोटे छोटे तुकड्यामध्ये कट करून घ्यायचे। काजू आणि बदाम कट करताना हाताला चाकू न लागेल याची काळजी घ्या। हलवा बनवण्यासाठी एक छोटीशी कढई घ्या। कढईमध्ये तूप टाकून घ्या। तूप असं मस्त गरम झालं पाहिजे। त्यानंतर त्यामध्ये आपण गाजराचा जो बनवलेला कीस होता तो टाकायचा आहे। वाह, काय मस्त दिसतंय। आणि त्यामध्ये आपण आता हे परतून घेणार आहे व्यवस्थित। गाजराचा हलवा असा 5 ते 6 मिनिट असा परतून घ्यायचा आहे। कढईला लागणार नाही, करपणार नाही याची काळजी घ्या। वाह, बघा हा किती मस्त कलर आलेला आहे। जो केसरी कलरचा होता तो आता पूर्ण पिवळसर झालेला आहे। त्यामध्ये आता आपण साखर टाकणार आहे। आपल्या चवीप्रमाणे साखर टाकून घ्या। जर आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर गोड बनवा, जास्त साखर टाका। जर आपल्याला जास्त आवडत नसेल तर कमी साखर टाका। साखर टाकल्यानंतर हे मिश्रण मस्त परतून घ्या। 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण असं परतून घ्या। वाव, काय कलर आलेला आहे बघा। साखर टाकल्यापासून आपण 5 मिनिटं असं हलवून घेतलेलं आहे। त्यानंतर मस्त असं हे टेक्स्चर आलेलं आहे। आता यामध्ये आपण टाकत आहे इलायची पावडर। इलायची आपण छोटी करून घेतलेली आहे। तुमच्याकडे जर इलायची नसेल तर तुम्ही इलायची पावडर पण यूज करू शकता। 2 मिनिटं हे मिश्रण असं मस्त परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये दूध ॲड करत आहे। आपण यासाठी 1 ग्लास दूध घेतलेलं आहे। दूध ॲड केल्यानंतर हे मिश्रण आपल्याला 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण यामध्ये बदाम आणि काजू ॲड करत आहे आणि हे मिश्रण मस्त असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मिश्रण 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आणि फायनली 3 मिनिटांनंतर हा आपला मस्त असा गाजराचा हलवा रेडी झालेला आहे। तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करा आणि मला नक्की सांगा की ही रेसिपी कशी झालेली आहे। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। आपल्या गिव्हअवेमध्ये नक्की पार्टिसिपेट करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।